पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण केलेले 3 दिवसाचे बाळ 48 तासाचे आत हस्तगत, एक संशयित महिला ताब्यात, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या पथकाची कारवाई। संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, प्रणील गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी आदेशित व मार्गदर्शन केले आहे। सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत गंभीर गुन्हे करणारे इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांचेवर योग्य ती प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डीबी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचित केले होते। दिनांक 1 मे 2025 रोजी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे प्रसूती झालेल्या महिला नामे कविता समाधान आलदर, राहणा कोळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांचे 3 दिवसांचे पुरुष जातीचे बाळ एका अनोळखी महिलेने दिनांक 3 मे 2025 रोजीचे 12 वाजेचे सुमारास फिर्यादी यांचे अज्ञानपणाचा फायदा घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण करून नेलेबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा हा गंभीर व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणण्याचे अनुषंगाने संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तसेच सुनील गिड्डे, पोलीस निरीक्षक, वाशा, मिरज, चार्ज यांनी पोलीस ठाणेकडील नमूद पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जाऊन तांत्रिक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करून सदर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जाऊन तेथील तांत्रिक माहिती संकलित करून सदरच्या अनोळखी महिलेचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरू करून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजद्वारे तसेच यातील फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून मिळालेल्या माहितीवरून सदर अज्ञात महिलेचे रेखाचित्रावरून शोधपत्रिका तयार करून ती समाजमाध्यमात व नागरिकांमध्ये त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या शेजारील जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यातही प्रसारित केली होते। सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे नमूद पोलीस पथक हे उपलब्ध तांत्रिक माहितीवरून सदरच्या अनोळखी महिलेचा शोध घेत असताना पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांना एका सुजाण नागरिकाने पोलीस ठाणेने प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेतील माहितीचे आधारे महिला नामे सारा सायबा साठे हिनेच सदरचे 3 दिवसाच्या बाळाचे सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण केले असून ती सध्या सावळज तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे सदरचे बाळासह वास्तव्यास आहे, अशी खात्रीशीर माहिती दिली। सदर बातमीवरून संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज व सुनील गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मिरज, चार्ज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथकास रवाना करून सदर महिलेस ताब्यात घेऊन तिचेवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। वरील प्रमाणे नमूद पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे सावळज, तालुका तासगाव येथे जाऊन 3 पथकात विभागून सदरच्या महिलेची स्थानिक नागरिकांकडून माहिती काढून तीस पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन तिचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता सदरचे 3 दिवसाचे बाळ सुखरूपरित्या मिळून आले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड हे करीत आहेत। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथकाने कोणताही ठोस पुरावा नसताना सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील व गंभीर स्वरूपाचा असा सदरचा गुन्हा घडले वेळेपासून अवघ्या 48 तासाचे आत उघडकीस आणून सदरचे 3 दिवसांचे अपहरित बाळ सुखरूपरित्या हस्तगत करून ते यातील फिर्यादी यांचे ताब्यात देऊन एका आईची तिचे बाळासोबत भेट घडवून कर्तव्य व सामाजिक भान एकत्रितरित्या कसे जोपासावे याचे उत्तम उदाहरण समाजापुढे सादर केले आहे। तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी संपादक सलीम भाई अत्तार।